तर नमस्कार मित्रांनो वाय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप सुरू झालेले आहे, परंतु जे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भेटलं नाही त्या बांधकाम कामगारांना आता ह्या महिन्यामध्ये गृहोपयोगी वस्तूंचे वाटप सुरू होणार आहे। पण त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे। कोणता अर्ज करायचा आहे? बांधकाम कामगाराच्या ऑफिसला जाऊन किंवा ऑनलाईन करता येतो का ऑफलाईन करता येतो का, हे जे दोन्ही कन्फ्यूज मला कमेंटमध्ये सांगितलेलं होतं, तर त्याच्यावर व्हिडिओ बनवला आहे मी। तर बरेच बांधकाम कामगारांनी मला कमेंटमध्ये विचारलं की सर आम्हाला गृहोपयोगी संच आणखीन भेटलेला नाही, त्यासाठी आम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो का किंवा ऑफलाईन करावा लागतो, ह्याची संपूर्ण माहिती हे व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात ते कागदपत्र पण मी देणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, कागदपत्र पण देणार आहे आणि कागदपत्र फॉर्म कसा भरायचा आहे हे पण सांगणार आहे। त्यासाठी काही पैसे लागतात का? पैसे पण काही लागत नाहीत आणि संपूर्ण प्रोसेस A to Z प्रोसेस म्हणजे कागदपत्रापासून तुम्हाला फॉर्म कसे भरायचे आहेत, फॉर्म कुठं द्यायचा आहे, तुम्हाला गृहोपयोगी तुमचं वस्तू जे गृहोपयोगी वस्तू संच आहे तुमच्या घरापर्यंत याची जी प्रोसेस आहे ती A to Z प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो त्यानंतर गृहोपयोगी वस्तूसोबतच तुम्हाला जे आहे ते 10,000 रुपये कशासाठी भेटणार आहेत त्याची पण माहिती सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणारच आहे। पण व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमच्या जे मनामध्ये प्रश्न शंका असतील कमेंटमध्ये सांगा, तिथून पुढे पण तुम्हाला असेच कमेंट जे व्हिडिओ आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर चला मित्रांनो उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच टोटल प्रोसेस तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्मचे कागदपत्र कुठं भेटतील आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म तुमचं जे कुठं सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गृहोपयोगी वस्तू संच आणण्यासाठी कुठं जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला कोणकोणते प्रोसेस करावं लागते आणि तिथून पुढे तुम्हाला गृहोपयोगी संच दिला जातो, याची संपूर्ण A to Z माहिती तुमचा गृहोपयोगी वस्तू संच तुमच्या घरापर्यंत यायची प्रोसेस सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात। तर या ठिकाणी पहा मित्रांनो बांधकाम कामगार जे आहेत त्या बांधकाम कामगारासाठी अनेक योजना बांधकाम कामगारांना सरकारद्वारे त्यांच्यासाठी राबवल्या जाणार आहेत। तर या ठिकाणी पहा याबद्दल माहिती नसलेल्या जे काही बांधकाम कामगार आहेत त्या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात। तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुम्हाला सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या 32 योजनांचा लाभ मिळतो। बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी योजना खूपच फायदेशीर आहे। आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, पण हे लक्षात ठेवा की या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणं आवश्यक आहे। तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला हा जेच गृहोपयोगी वस्तू संच आहे त्याचा लाभ भेटला जाईल। नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ दिला जातो आहे। त्यानंतर पहा तुम्हाला जर बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो, ऑनलाईन करता येत नाही। तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट एक पहा, बांधकाम कामगार जे आहेत त्यांना गृहोपयोगी वस्तू संचसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्याच्यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो। तर अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येतो। जर एकापेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी मोफत भांडी योजनेसाठी अर्ज केला असेल तर बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि आधार बायोमेट्रिक केले जाते आणि तुमचा अर्ज पात्र ठरला असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ दिला जातो आहे। त्याची प्रोसेस संपूर्ण सांगतो। कागदपत्र कोणते लागणार आहेत, कागदपत्रामध्ये काय काय भरायचं आहे, तुम्हाला कागदपत्रासोबत कोणकोणते न्यायचे आहेत आणि कुठं तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे ह्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि त्यानंतर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला किती दिवसाला गृहोपयोगी वस्तू संच भेटतो, हे संपूर्ण A to Z जे तुमचे प्रश्न आहेत त्याचे प्रश्नाचे उत्तर आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर चला मित्रांनो उशीर न करता या ठिकाणी आपण तुम्हाला कोणते कागदपत्र फॉर्म कोणकोणते लागतात त्या फॉर्मवर कसं काय लिहायचं आहे ह्याची सविस्तर माहिती सांगतो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो हे आहे हमीपत्र। हमीपत्र म्हणजे तुम्हाला बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचा लाभ घेण्यासाठी हे उपयोगी पडतं आहे। तर या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे हे हमीपत्र आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हमीपत्राचे नाव पण दिलेलं आहे हमीपत्र। आता हे हमीपत्र तुम्हाला गृहोपयोगी वस्तू संचचा लाभ घेण्यासाठी उपयोगी पडतं आहे। तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या जिल्ह्यातील वेगवेगळे हमीपत्र असू शकतात। ज्या जिल्ह्यामध्ये असं हमीपत्र आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे हमीपत्र वापरण्यास काही अडचण येणार नाही आहे, हे लक्षात असायला अडचण नाही। तर या ठिकाणी पहा मित्रांनो पहिल्यांदा काय दिलं आहे की मी खाली सही करणार लिहून देते की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक म्हणजेच तुमचा नोंदणी क्रमांक जे आहे तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या। नोंदणी क्रमांक तुमच्या स्मार्ट कार्डवरती तुम्हाला भेटून जाईल। पहिल्यांदा जे MH असतं आहे आणि पुढं जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या स्मार्ट कार्डवरती भेटून जाईल। तर या ठिकाणी पहा ते स्मार्ट कार्डवर तुम्ही पहा तुमचा नोंदणी क्रमांकाने या ठिकाणी टाकून घ्या। ते झालं त्यानंतर या ठिकाणी पहा पुढं काय दिलेलं आहे पहा की आहे मी प्रमाणित करते की माझ्या कुटुंबातील झालं की या ठिकाणी तुम्हाला जे तुमच्या कुटुंबातील ज्या व्यक्ती नोंदणीकृत आहेत नोंदणी केलेल्या आहेत त्या व्यक्तीचं या ठिकाणी जे आहे तुमच्या कुटुंबातील ह्या ठिकाणी आकडा टाकायचा आहे। तर त्या व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित आहेत त्यांची नावे नोंदणी पुढील प्रमाणे या ठिकाणी आहे। नावे व नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे आहे। तर या ठिकाणी असं लिहायचं आहे। ते झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली त्यांची नावे लिहायची आहेत। तर नावामध्ये
तुम्ही पाहू शकता नावं कसं लिहायचे आहेत. तर पहिल्यांदा जे आहे ते त्यांचं नाव लिहायचं आहे. तुमच्या कुटुंबातील कुणी असेल त्यांचं नाव या ठिकाणी, त्यांचं नाते पुढे लिहायचं आहे. नाते म्हणजे तुमचे वडील असतील, तुमची आई असेल, तुमची पत्नी असेल किंवा तुम्ही स्वतः असतील, म्हणजे जे काय असेल त्या ठिकाणी नाते पुढे टाकायचं आहे. आणि त्यानंतर त्यांचा नात्याचा तुम्हाला पुढं नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे. तर तुमचे किती जण या ठिकाणी नोंदणी करत आहेत त्यांचे सर्वांचे या ठिकाणी नाव, नाते, नोंदणी क्रमांक, त्या ठिकाणी पुढे नाव, नाते, नोंदणी क्रमांक, नाव, नाते, नोंदणी क्रमांक अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घरातील जितके 2 असतील, 1 असेल, 3 असतील त्या व्यक्तींची या ठिकाणी नावं, नाती आणि नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे. ते झालं. त्यानंतर या ठिकाणी खाली पहा, खाली काय दिलेलं आहे की नोंदणी मी प्रमाणित करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तुसंच 30 नग मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत. तर त्याचप्रमाणे मला सदर संचाचा दुबारा वाटप झालेलं नाही. भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस वसुलीस मी व माझ्या कुटुंबातील सदस्य पात्र जबाबदार राहतील, असं या प्रकारे लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, हे संपूर्ण लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा. तर ह्यासोबत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र जोडायचे सांगतो. तुमच्याजवळ जे कोणकोणते कागदपत्र गरजेचे आहेत आणि तुम्हाला हा फॉर्म घेऊन कुठं जायचं आहे आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर किती दिवसांत तुम्हाला जे आहे ते गृहोपयोगी वस्तुसंच भेटणार आहे. सविस्तर माहिती पुढं पाहत राहा. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, हे जे हमीपत्र आहे तर हे हमीपत्र तुम्हाला कुठं भेटेल. तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल. टेलिग्राम चॅनल ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनल बी आहे आणि ग्रुप बी आहे. तुम्हाला आपल्या YM मराठी टेलिग्राम ग्रुप या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे आहे ते आपले हे हमीपत्र डाउनलोड करून घेऊ शकतात आणि भरू शकतात. तर ह्यासोबत तुम्हाला जे काही योजनेचा लाभ घ्यायचा आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये भरपूर योजना आहेत. शिष्यवृत्ती योजना आहे, प्रसूती योजना आहे, घरकुल योजना आहे. ज्या काही योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनांचे आपल्याला कागदपत्र त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जातात, टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जातात. तुम्हाला त्या ठिकाणी आपला जे फॉर्म पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये किंवा त्या ठिकाणी मागू शकतात. तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पाठवलं जाते किंवा अगोदर पण आम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी भरपूर कागदपत्र टाकलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तुम्हाला जे काय कागदपत्र लागतात ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला PDF स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात त्या ठिकाणी हे कागदपत्र तुम्हाला भेटून जाते. त्या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला ही संपूर्ण माहिती सांगितली आहे की तुम्हाला कागदपत्र कुठे भेटतात, कागदपत्रामध्ये काय लिहायचं हे पण तुम्हाला सांगितलंच आहे. परंतु मित्रांनो, ह्यासोबत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र तुमचे स्वतःचे लागतात ते पहा. या ठिकाणी पहा, तुम्हाला त्याच्यानंतर हमीपत्रासोबत तुम्हाला तुमचं जे आहे ते आधार कार्ड लागतं आहे. आधार कार्ड जे आहे ते घेऊन जायचं सोबत. आणि त्यानंतर जे आहे ते तुमचं जे ओळखपत्र आहे स्मार्ट कार्ड, ते स्मार्ट कार्ड बी तुम्हाला त्यासोबत पाहिजे. त्यानंतर तुमचं जे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड पण तुम्ही सोबत नेऊ शकतात. रेशन कार्ड नेलं, हे जे हमीपत्र आहे ते पण तुम्ही सोबत घेऊन शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही हे संपूर्ण तुमची फाईल तयार करा आणि फाईल तयार करून तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जे ऑफिस आहे तुम्हाला त्या ऑफिसमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी ऑफिसवर गेल्यानंतर तुम्हाला जे हमीपत्र आहे दाखवलेलं हे हमीपत्र आणि तुम्ही जे बाकीचे कागदपत्र जोडले असतील, आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, रेशन कार्ड जे असतील ते त्या ठिकाणी फाईल घेऊन जायचे, त्या ठिकाणी दाखल करायचे आणि तिथं विचारायचं आहे की सर आम्हाला गृहोपयोगी वस्तुसंचाचा लाभ भेटला नाही, त्याचा लाभ घ्यायचा आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं जे गृहोपयोगी वस्तुसंचाचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्यामधील कुठं, तुमच्या तालुक्यामध्ये कुठे एखादा गृहोपयोगी संच म्हणजे बांधकाम कामगाराचा कॅम्प होत असतो गृहोपयोगी वस्तुसंच वाटपाचा. त्या कॅम्पची तारीख तुम्हाला किती आहे त्याची त्या ठिकाणी आपल्या ऑफिसला सांगितलं जाईल. ह्या तारखेला ह्या ठिकाणी आपल्याला कॅम्प होणार आहे बांधकाम कामगाराचा गृहोपयोगी वस्तुसंच वाटपचा. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची तारीख दिली जाईल, त्या ठिकाणचं नाव दिलं जाईल, कोणत्या ठिकाणी होणार आहे त्याचं ते लोकेशनची माहिती दिली जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला हे संपूर्ण कागदपत्र घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा जो बायोमेट्रिक अंगठा आहे त्या ठिकाणी घेतला जाईल. त्यानंतर फोटो घेतला जाईल तुमचा आणि त्यानंतर तुमचे जे गृहोपयोगी वस्तुसंच आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या स्वाधीन केलं जाईल. तिथून तुम्ही तुमच्या घरी आणू शकतात गृहोपयोगी वस्तुसंच. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तुसंचचा तुम्हाला फॉर्म भरण्यापासून फॉर्म कुठं भेटतात आणि फॉर्म घेऊन तुम्हाला कुठं जायचं आहे त्याची संपूर्ण प्रोसेस म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते तुमच्या गृहोपयोगी वस्तुसंच घरी आणण्यापर्यंत संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला ही माहिती समजली असेल तर माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. तिथे पण तुम्हाला जे आहे ते आपले कागदपत्र तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी भेटतात. तर A to Z माहिती तुम्हाला सांगितली आहे. माहिती थोडी पण आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की इथून पुढं पण बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस येणार आहेत. तर दिवाळी बोनस जे अनाऊन्समेंट होईल ऑफिशियल अनाऊन्समेंट त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ पण या ठिकाणी बनवून देणार आहे. त्याची संपूर्ण प्रोसेस दिवाळी बोनससाठी
कोणकोणते या ठिकाणी तुम्हाला पात्रता लागणार आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, कागदपत्र कुठून भेटणार आहेत, ह्याची संपूर्ण माहिती तर देणारच आहे। त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता। भेटूयाच मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।